बातमी आता सोलापूरच्या राजकारणातून आहे। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यामुळे आता सतर्क झाली आहे। भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। अजितदादांचे 3 माजी आमदार तर एक काँग्रेसचा माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहे। पक्षातील गळती रोखण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी आता सतर्क झाली आहे। भरणे सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार आहे। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर चर्चा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूरच्या राजकारणात काही मोठे बदल होत आहेत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार महायुतीमधीलच मोठा भाऊ भाजपच्या वाटेवर आहेत। माढ्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार बबनदादा शिंदेंसह त्यांचे दोन्ही पुत्र रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत। मोहोळमधील अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत मानेही भाजपात प्रवेश करण्याची चर्चा आहे। दरम्यान या चर्चेनंतर अजितदादांची राष्ट्रवादी सतर्क झाली असून पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर असून तिथे ते सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार आहेत। दरम्यान दौऱ्याआधीच भरणेंनी कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केलाय। राजकारणामध्ये शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या सोयीचं काय गोष्टी करतो। मला असं वाटत नाही की अजितदादा पवार साहेबांचं आणि या सर्व नेत्यांचं खूप चांगले संबंध आहेत। त्यामुळे ते कुठलाच नेता माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी सोडणार नाही। आणि बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे, आपल्या शहरामध्ये काय केलं पाहिजे, कसं आपल्याला झडपीच्या निवडणुकीसाठी पंचायत निवडणूक कसं पुढे गेलं पाहिजे, आपल्याला नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कसं पुढे गेलं पाहिजे, हा फक्त आम्ही त्यांचं मत जाणून घेणार आहे। आणि आमचा हा अहवाल त्यांचं स्वतःचं तिथलं वैयक्तिक शेवटी ते ग्राउंडवर काम करतात, त्या भागातले काम करतात, त्या सगळ्यांचं मत लक्षात घेऊन तो अहवाल तयार करून आम्ही मंगळवारी पक्षश्रेष्ठीकडे द्या। तर दुसरीकडे राऊतांनी इनकमिंग वरून भाजपवर टीका केली। भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। अजित पवार तो त्याच्यासोबत की झाड की मुली आहे। सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही लवकरच कमळ हाती घेणार असल्याचं बोललं जातंय। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्याकडून विरोध केला जातोय। भाजपचे कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार। सोलापूर जिल्ह्यातल्या 4 माजी आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली होती। तेव्हापासून फडणवीस अजित पवारांच्या गटाला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा होते। भाजपमधल्या इनकमिंगमुळे बंडखोर गटातच अजून एक बंडाळी माजते की काय अशी चर्चा आहे।